झाल्यानंतर आता साधारणतः 435 कोटी वर्ष उलटून गेलेले आहेत. त्यानंतर 150 वर्षांनी मानव दिवस आला. त्यामध्ये हळूहळू मानवाचा विकास होत गेला. तुम्ही ऐतिहासिक पृष्ठामध्ये जाणून घेतलं असेल की मानवाला आधी वानराप्रमाणे शिपूड होतं, पण हळूहळू ते शिपूड नाहीसं झालं. हा बदल मानवामध्ये घडून आला. त्याच पद्धतीने आपल्या मानवी जीवनामध्ये किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये बदल का बरं अपेक्षित आहे? तुमच्याजवळ आता अनेक मोबाईल डिव्हाइस आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्जन्स आहेत, 4.5, 6. एखाद्या वेळेस काय होतं की ते वर्षन वापरत असताना तुमचा मोबाईल हँग होतो आणि तिथे मेसेज येतो, अपडेट दिस डिव्हाइस. जोपर्यंत तुम्ही तो डिव्हाइस अपडेट करणार नाही तोपर्यंत तो व्यवस्थितरित्या तुम्हाला काय म्हणतो आपण सुविधा देणार नाही किंवा तो कार्यान्वित होणार नाही. त्याचप्रमाणे आता जी आपली जुनी शैक्षणिक प्रणाली होती ती शैक्षणिक प्रणाली कुठेतरी हँग झाली होती. ती हँग झालेली शैक्षणिक प्रणालीला आपल्याला अपडेट करणे खूप आवश्यक होतं. कारण की त्याच्यामध्ये व्हायचं काय की तुम्ही पुस्तक वाचायचे, डिग्री घ्यायचे, पण त्याचा वापर कुठेही कसल्यासाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी होत नव्हता. मग भारत सरकारने एक कमिटी नेमून त्यामध्ये अपेक्षित बदल घडून आणले आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही आपल्या विद्यापीठामध्ये मागल्या 2 वर्षापासून रन केली आणि ती यशस्वीरित्या रन होत आहे. पण गोंधळ काय होतो की सुरुवातीला शिक्षकांनाच ती कळायला थोडीशी कठीण गेली, पण हळूहळू ती शिक्षकांना कळली. त्यानंतर आता तुम्ही जे शिक्षण घेताय विद्यार्थी त्यांना पण ती हळूहळू कळत आहे. तर आपण म्हणतो ना की एका ठिकाणी थांबलो की गेला. म्हणून आपल्याला जसं गतिशील होऊन चालायचं आहे, एकाच ठिकाणी स्टेबल राहायचं नाहीये. त्याचमुळे आपल्याला या न्यू म्हणण्यापेक्षा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 सोबत चालायचं आहे, त्याचा पुरस्कार करायचा आहे. आज ज्यांनी आपल्याला उत्तमरित्या ओरिएंटेशन मार्गदर्शन केलं ते आपले सन्माननीय देवदत्त तारे सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की हे बदल कशा पद्धतीने घडले, कसा आपल्याला स्वीकार करायचा होता. आणि आधी व्हायचं 3 वर्षाची डिग्री असायची, तर 3 वर्षाच्या डिग्रीमध्ये तुम्ही 12वी झाल्यानंतर जोपर्यंत 3 वर्ष कंप्लीट करत नव्हते तोपर्यंत तुम्हाला डिग्रीच मिळत नव्हती. पण आता एवढं सुकर झालेलं आहे की पहिल्याच वर्षी तुम्हाला सर्टिफिकेट प्राप्त होतो, तुम्ही सोडून देऊ शकता त्या ठिकाणी. दुसऱ्या वर्षी डिप्लोमा, तिसऱ्या वर्षी डिग्री. हे बदल आपण अपेक्षितपणे स्वीकारावे हे आमच्या या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि पुढील भविष्यासाठी मी तुम्हाला इथे शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आपले 2 शब्द इथेच पूर्ण